महसूल व वन विभाग राज्यातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला व विद्यार्थ्यांच्या महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन समस्या त्वरित निकाली काढण्यासाठी तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्याच्या उद्देशाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान राबवण्यात येत असून गोंदिया जिल्ह्यातही या अभियानाला सुरुवात झाली आहे। गोंदिया जिल्ह्यातील 41 मंडळात हे अभियान राबवले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। गोंदिया तालुक्यात गोंदिया मंडळ स्तरावर 7 मार्चला जलाराम लॉन फुलचूर गोंदिया या ठिकाणी तर 14 मार्चला कुडवा मंडळ स्तरावर टीबी टोली ग्राउंड कुडवा गोंदिया या ठिकाणी शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे। गोंदिया जिल्ह्यात विमुक्त भटक्या जमातीचा समाज मोठ्या प्रमाणात राहत असून लोकसंख्या परिसरात राहते। या परिसरात जाऊन तिथल्या लोकांना या शिबिराचा लाभ देण्याचा प्रयत्न केला जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी दिली आहे। यासह जिल्ह्यातील सिकलगार आणि नाथजोगी समाज ही राहतो, यांनाही या अभियानांतर्गत लाभ देण्याचा प्रयत्न केला जाईल असेही जिल्हाधिकारी म्हणाले। या शिबिरामध्ये नागरिकांना विविध महसूल सेवा एकाच ठिकाणी एक खिडकी व्यवस्थेद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यामध्ये प्रलंबित फेरफार प्रकरणे निकाली काढणे, 7/12 व नमुना 8 उतार्यांची दुरुस्ती व वितरण, उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, जातीचे दाखले व नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्रांचे वितरण, अकृषिक आकारणी अनुषंगाने वन टाइम प्रीमियर भरून घेणे, अकृषिक NA मार्गदर्शन व सुधारणा, भोगवटदार वर्ग 2 जमिनी वर्ग 1 करणे, सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे लाभ मंजूर करणे, विद्यार्थ्यांसाठी दाखले वाटप करणे, तुकडेबंदी कायद्याच्या उल्लंघनाबाबतच्या प्रकरणांचा निपटारा, घरांसाठी पट्टे वाटप व मोजणी, ॲग्रिस्टॅक आणि PM किसान नोंदणी, भूसंपादन व अकृषिक परवानगी प्रकरणी कमी जास्त पत्रके तयार करून गाव दप्तर अद्ययावत करणे ही कामे या शिबिराच्या माध्यमातून केली जाणार आहेत। जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात मंडळ स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान राबवण्यात येत आहे। तरी नागरिकांनी या समाधान शिबिरांचा लाभ घ्यावा व महसूल विषयक प्रलंबित प्रकरणे, अर्ज व आवश्यक कागदपत्रांसह संबंधित शिबिरात उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी केले आहे। अमरदीप बडगे, गोंदिया प्रतिनिधी। सर, काय सांगाल महाराजस्व अभियानाबद्दल? आपल्याकडे 17 फरवरीचं GR आहे, त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आपल्या जिल्ह्यामध्ये आयोजित करायचं आहे। या GRच्या अनुषंगाने आपल्याला 5 मार्चपर्यंत आपल्या तयारी करायचं होतं प्रत्येक मंडलनिहाय शिबिर घेण्यासाठी। आपल्याकडे एकंदरीत 8 तालुक्यामध्ये 41 मंडल आहे। 41 मंडलपैकी प्रत्येक ठिकाणी आम्ही वेगवेगळ्या जे GRमध्ये दिलेल्या जे योजना आहेत ते घेणार आहेत। आणि याच्या व्यतिरिक्त जे आपल्या गोंदिया जिल्ह्याचं जे विशिष्ट भाग आहेत तिथे काही असं समाजसुद्धा आहेत ज्यांच्यापर्यंत शासन किंवा प्रशासन पोचू शकले नाही, त्यांचासुद्धा या समाधान शिबिराच्या अनुषंगाने आम्ही तिथे कॅम्प घेणार आहेत आणि लोकांपर्यंत वेगवेगळ्या विभागाचं शासनामार्फत जे अंमल करण्यात येणाऱ्या जे योजना आहेत त्यांचा लाभ लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहेत। 41 मंडलमध्ये मोस्टली याच्यामध्ये जे घरकुलचं पट्टे आहेत, म्हणजे ज्यांनी 1/1/2011 पूर्वी जे अतिक्रमण केलेलं आहे किंवा तुकडेबंदी कायद्याचं जे रिसेंट त्याच्यामध्ये जे बदल झालेले आहेत त्याचा अंमलबजावणी असो, घरकुलांना 5 बरास जे रेती मोफत द्यायचं आहेत त्याचा पासच देणे, मग 10वी आणि 12वीचं जे मुलं आहेत त्यांना दाखले वाटप करणे, असा वेगवेगळ्या पद्धतीचा आम्ही हे मोहीम दरम्यान आम्ही घेणार आहेत। याच्या व्यतिरिक्त बाकी डिपार्टमेंटसोबत बोलून उदाहरणार्थ जे बँकिंग करस्पॉन्डन्स आहे सर्व बँकेचा त्यांचासुद्धा या शिबिर दरम्यान आम्ही प्रत्येक मंडलला त्यांना घेऊन जाणार आहे, जेणेकरून काय होणार की ज्या लाभार्थ्यांचा KYC झालेला नाही आहे त्यांना याच्यामध्ये करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे। विशिष्ट जे ग्रुप्स आहेत आपल्याकडे जसं VJNT हे पॉप्युलेशन आपल्याकडे खूप जास्त आहे, त्यांच्यापर्यंत वर्षानुवर्ष प्रशासन त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलं नाहीत। मागच्या 2 वर्षापासून याच्यामध्ये एक विशिष्ट पद्धतीने आम्ही तिथे कॅम्प करून त्यांना जातीचा दाखला आणि आधार कार्ड देण्याचा प्रयत्न केलेला आहे। या मोहीम दरम्यान आम्ही त्यांच्यापर्यंतसुद्धा पोहोचणार, जसं शिकलगार समाज झालं, नाथजोगी समाज झालं, असा भरपूर ठिकाणी त्यांचा तांडा आहेत जिथे म्हणजे काय ना काय कारणाने ते दुर्लक्षित झालेलं आहे, तर त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा या शिबिर दरम्यान आम्ही करणार आहे। थँक्यू। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।